केंद्र सरकारनं कांदा आणि बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क 40% 20% कमी केलंय। त्यामुळे विशेषतः महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना निर्यात वाढवता येईल आणि कांद्याच्या दरातही सुधारणा होण्याची शक्यता आहे। सरकारनं बासमती तांदळाचं किमान निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय। हे निर्यात शुल्क हटवल्यामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये वाढ होईल आणि देशांतर्गत मागणीही वाढेल। कांदा आणि बासमती तांदळावरची किमान निर्यात किंमत सरकारनं हटवली आहे। त्याशिवाय खाद्यतेल आणि तेलबिया उत्पादकांना दिलासा देत खाद्यतेलावरचा आयात शुल्क 0 20% करायचा निर्णय घेतलाय। त्यामुळे भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या तेलबिया विशेषतः सोयाबीन आणि शेंगदाणे उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल। रिफाइंड तेलावरील मूळ शुल्क 32.5% वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्याचा लाभ राई, सूर्यफूल आणि शेंगदाणे उत्पादकांना होऊ शकेल। देशभरातल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल। तसंच कांदा आणि तेलबियांचं उत्पादन वाढेल असा विश्वास कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केला आहे। केंद्र